नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गुढीपाडव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा शिवाजी पार्कचा मेळावा ही आता प्रतिवर्षाची गोष्ट झालेली आहे आणि त्यामुळेच 19 तारीखला एका बाजूला धुरंधर नावाचा चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला, त्याचा गाजावाजा चालू असताना राज ठाकरे यांच्या मनसेचं अधिवेशन किंवा तुम्ही ज्याला काय मेळावा म्हणाल तर ते शिवाजी पार्कला झालं आणि त्याच्याबद्दल लोकांच्या खूप अपेक्षा असतील तर गैर लागू नव्हतं. कारण लागोपाठ लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, महापालिका या निवडणुकांच्या ब्रेकिंग न्यूज देऊन देऊन ठाकरे ब्रँडची विक्री करून करून थकलेल्या माध्यमांना काहीतरी खळबळजनक मिळेल ही अपेक्षा होती. कारण राज ठाकरे म्हणजे खळलं खट्याक आणि खळबळ मधला खळ जर राज ठाकरेंच्या घोषणेमध्ये आणि धोरणामध्ये येत असेल तर काहीतरी निदान मिळेल. अगदीच बातम्यांचं दुर्भिक्ष झालेलं आहे. अशा वेळेला माध्यमांच्या खूप अपेक्षा असतील तर गैर लागू नये, पण फक्त माध्यमांच्या आणि पत्रकारांच्याच अपेक्षा होत्या असं नाही. अपेक्षा राज ठाकरे यांचे अनुयायी, पाठीराखे, कार्यकर्ते, पदाधिकारी, मनसैनिक यांच्याबरोबरच महाराष्ट्रात काहीतरी वेगळं करू इच्छिणारा कोणतरी नेता असावा असा अपेक्षा बाळगणारा एक मोठा वर्ग आहे आणि त्याची राज ठाकरेंकडून काही अपेक्षा असेल आणि त्याचा मुहूर्त गुढीपाडव्याच्या निमित्ताने होईल ही अपेक्षा असेल तर त्यालाही गैरलागू म्हणता येणार नाही. हा, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या की नाही याची जबरदस्ती राज ठाकरेंवर कोणी करू शकत नाही. त्यांच्या मनात असेल तर ते करतील, नाही तर ते पक्ष गुंडाळून ठेवतील. हा त्यांचा विषय. कुठलाही राजकीय पक्ष एक नेता किंवा काही नेते मिळून स्थापन करतात, चालवतात, तेव्हा त्यांची काही उद्दिष्ट असतात, त्यांचे काही हेतू असतात, त्यांचे काही स्वार्थ पण असतात आणि त्यासाठी ते चालवतात. नाही तर तो गुंडाळण्याचा अधिकार त्यांना असतो. मला आठवतं आणीबाणीच्या काळामध्ये किंवा आणीबाणीच्याच काळामध्ये इंदिरा गांधींनी जेव्हा भारतीय राज्यघटनेमध्ये भारतातलं राजकारण हे सेक्युलर आणि समाजवादी असेल अशी घटनेत तरतूद केली आणि त्यामुळे प्रत्येक पक्षाला आपण सेक्युलर आहोत, समाजवादी आहोत हे सांगायची जबरदस्ती झाली. अशा वेळेला समाजवादाचा कट्टर विरोधक असलेला एक राजकीय पक्ष भारतात होता, त्याचं नाव स्वतंत्र पक्ष. त्या पक्षाने आपला गाशा गुंडाळला, आपला पक्ष बंद करून टाकला, विसर्जित केला. तेव्हा आपला हेतू जो आहे तो साध्य होणार नसेल तो तो पक्ष, ती संघटना, ती संस्था गुंडाळणं, विसर्जित करणं हा त्यांचा अधिकार असतो आणि तो राज ठाकरे नाही आहे. त्याला कंटाळा आला असेल, वेगळा पक्ष चालवण्याचा कंटाळा आला असेल तर त्यांनी उद्या ठरवलं की मला नाही, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा प्रयोग आता खूप झाला, मी बंद करतो, तर तो अधिकार त्यांना आहे, हे लक्षात ठेवा. आणि नसेल आणि चालवायची इच्छा पण नसेल, पण तो विसर्जित करण्याची पण इच्छा नसेल, अशी जी एक अधांतर अवस्था असू शकते, मला वाटतं सध्या राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष त्या मधल्या अधांतर अवस्थेतून जातोय. त्यांना नेमकं कळत नाहीये काय करावं. आणि या गोष्टी डोक्यात ठेवूनच मी राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्याचं ते भाषण वगैरे ऐकत होतो, अपेक्षेने ऐकत होतो. कारण साधं आहे, 4 वर्षापूर्वी 2022 मध्ये लॉकडाऊन उठलेला नव्हता, करोनाचं संकट संपलेलं नव्हतं, हा हलकं झालं होतं, त्याचा प्रभाव कमी झाला होता. अशा वेळेला महाराष्ट्रातली सगळ्यात पहिली किंवा मोठी राजकीय घटना म्हणजे मनसेचा गुढीपाडव्याचा मेळावा होता 2022.
आणि अशा वेळेला मला आठवतं की राज ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर जबरदस्त हल्ला चढवलेला होता. किंबहुना आपण किती सगळ्यात कडवे हिंदुत्ववादी आहोत हे दाखवण्यासाठी मशिदीवर जे भोंगे वाजवले जातात त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने जर निर्बंध घातलेला आहे तर तो अंमलबजावणी करायला पोलिसांना आणि शासनाला भाग पाडायचं असं एक आंदोलन हाती घेतलं होतं आणि आपल्या कार्यकर्त्यांना कामाला जुंपलं होतं की तुमच्या आसपास कुठे अशा मशिदीवर मोठे भोंगे लावून भसाड्या आवाजामध्ये अजान दिली जात असेल तर त्याच्यासमोर त्याच्यापेक्षा मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा वाजवा असा एक कार्यक्रम राज ठाकरेंनी आपल्या अनुयायांना दिला होता आणि तो शेकडो अनुयायांनी राबवला. त्यासाठी त्यांना मारहाण झालेली आहे, पोलिसांचा लाठीमार सोसावा लागलाय, केसेस अंगावर घ्याव्या लागलेल्या आहेत. हे सगळं होऊन गेलेलं आहे. त्याला आता 4 वर्ष झाली. मला आठवतं त्यावेळेला त्यांनी शरद पवारांचा पक्ष स्थापन झाला आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये जातीयवादाचं विष कालवलं गेलं इतका टोकाचा आरोप केला होता आणि त्याचा इन्कार करता करता शरद पवारांना 1-1.5 महिना गाव गन्ना कुठेही आपण जातीयवादी नाही हे सांगत फिरावं लागलं होतं. मला कौतुक वाटलं होतं. मला आठवतं मी मराठीतच नाही हिंदीत पण अब शेर आया मैदान में असा हिंदीत व्हिडिओ केला होता. छुपा रुस्तुम बाहेर आला असं कौतुक केलं होतं आणि त्याचं कारण सरळ होतं मित्रांनो. महाराष्ट्राचं राजकारण इतकं विस्कटून पडलेलं होतं की त्यातून महाराष्ट्राला बाहेर काढणं, महाराष्ट्राचं सार्वजनिक जीवन बाहेर काढणं आणि महाराष्ट्राला एक समर्थ असा नवा राजकीय पर्याय देणं या दिशेने राज ठाकरे काम करतील ही अपेक्षा होती, माझी अपेक्षा होती. त्यांची होती की नाही मला माहित नाही, त्यांचा तो हेतू होता की नाही मला माहित नाही. कारण परत परत मी अनेकदा यापूर्वी तुम्ही ऐकलं असेल तर मी सातत्याने बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या राजकीय वाटचालीची तुलना करत आलेलो आहे. त्या 4 वर्षापूर्वीच्या त्या मेळाव्यानंतर जेव्हा मंत्री असलेले आदित्य ठाकरे यांना मनसेच्या मेळाव्याबद्दल प्रतिक्रिया विचारली तेव्हा त्यांनी सांगितलं होतं संपलेल्या पक्षाबद्दल मी बोलत नाही आणि त्याबद्दल तो पक्ष संपलेला नाही. आणि आदित्य ठाकरेला आपल्या आजोबांचा इतिहास माहिती नाही असंही विवेचन मी केलेलं होतं. कारण 66 पासून 85 पर्यंत 20 वर्ष एक हाती मुंबई महापालिकेची सत्ता काबीज करणं सुद्धा बाळासाहेब ठाकरेंना जमलेलं नव्हतं 20 वर्ष. आणि म्हणून ते निराश झाले नव्हते. त्यांनी आपल्याला कार्यकर्त्यांना निराश होऊ दिलं नव्हतं आणि वाटचाल चालू ठेवली होती आणि 1985 मध्ये एक हाती महापालिका ताब्यात घेतली आणि बघता बघता वर्षभरात शरद पवारांनी विरोधी राजकारण सोडून सत्ताधारी काँग्रेसमध्ये सहभागी व्हायचा निर्णय घेतला आणि विरोधी राजकारणात जी भयंकर मोठी पोकळी निर्माण झाली ती भरून काढायला शेतकरी कामगार पक्ष, जनता दल, रिपाई, वेगवेगळे पक्ष, अगदी भाजप यांची तयारी नव्हती. अशा वेळेला त्या पोकळीमध्ये बाळासाहेब ठाकरे अलगद शिरलेले होते आणि बघता बघता ते महाराष्ट्रातला 2 नंबरचा पक्ष घेऊन जनतेसमोर आले अवघ्या 4 वर्षामध्ये. त्यामुळे अशी व्हॅक्यूम निर्माण झाली तर राज ठाकरे हा महाराष्ट्रातला एक मोठा राजकीय पर्याय होऊ शकतो ही माझी अपेक्षा होती. हे माझं राजकीय आकलन होतं. राज ठाकरेंनी या गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये मला चक्क चुकीचा ठरवून भाषण केलं. अशी कुठली खोडी अपेक्षा माझ्याकडून बाळगू नका. हे एक प्रकारे माझ्यासारख्या लोकांना राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या सभेतून सांगितलं असं म्हणता येईल. आणि मित्रांनो, योगायोगाने मनसेची पहिली सभा 2006 मध्ये
याच शिवतीर्थावर 19 मार्चला झाली होती. तोही गुढीपाडव्याचा दिवस होता आणि काल पण गुढीपाडव्याचा दिवस होता. तारीख इंग्लिश कॅलेंडर नुसार आणि तिथी हिंदू कॅलेंडर नुसार एक होती आणि त्याच जागी त्याच पक्षाचा मेळावा झाला होता. पण तो आरंभ आणि आजचा दिवस याची तुलना नाही करता येत. कारण तेव्हा मंचावर बसलेले आणि दिसलेले अनेक लोक आज राज ठाकरे यांची साथ सोडून गेलेले साथ सोडून. मुद्दा असा आहे मित्रांनो की हे सगळं का झालं आणि स्वतः राज ठाकरेंनी सुद्धा 20 वर्षांनंतर हा शब्द उच्चारलेला आहे. 2006 मधला 19 मार्च आणि 2026 मधला 19 मार्च 20 वर्ष झाली असं राज ठाकरे म्हणाले आणि ते भाषण संपल्यानंतर त्या एकूण भाषणाचा आवाका घेण्याचा जो प्रयत्न मी करत होतो तेव्हा मला चक्क 70 वर्ष 60 वर्ष मागे ढकलून दिलं त्या आठवणीने. योगायोगाने 1960च्या दशकामध्ये एक सिनेमा आला होता, हिंदीमध्ये खूप गाजला होता आणि मला वाटतं विश्वजित नावाच्या बंगाली अभिनेत्याचा तो पहिला हिंदी सिनेमा होता ज्या चित्रपटाचं नाव होतं 20 वर्षानंतर, 20 साल बाद. रहस्यमय भूताटकी वगैरे असलं काहीतरी असलेला तो सिनेमा होता. पण त्या सिनेमातलं एक गाणं इतकं आजच्या भाषेत व्हायरल किंवा प्रचंड पॉप्युलर झालं होतं, लता दीदींनी गायलेलं, कही दीप जले कही दिल. मित्रांनो, राज ठाकरे यांनी 20 वर्षानंतर परत एकदा असं म्हणताना मला तो सिनेमा आठवला, ते गाणं आठवलं, कही दीप जले कही दिल. आणि माझा हा स्वभाव आहे, इकडचं उचल तिकडे लावून बघ, तिकडचं उचलून इकडे लावून बघ, काय अर्थ मिळतो का हे शोधणं माझा स्वभाव आहे. आणि म्हणून ते गाणं आठवलं आणि त्या गाण्यातल्या पुढच्याच ओळीने मला चकित केलं, कही दीप जले कही दिल, जरा देख ले आकर परवाने, तेरी कौन सी है मंजिल. 60-62 वर्षापूर्वी शकील बदायुनी या गीतकाराने एका हिंदी चित्रपटासाठी लिहिलेलं गाणं हे आजच्या मनसेसाठी किंवा मनसेच्या राजकारणासाठी इतकं नितांत जुळणारं मिळणारं असेल ही कोणाची अपेक्षा असू शकत नाही, माझीही नव्हती. पण 20 साल बाद कही दीप जले कही दिल हे आठवलं आणि जे गुणगुणत गेलो तर मला अजूनही स्मरणात होतं, जरा देख ले आकर परवाने, तेरी कौन सी है मंजिल. ही जी दुसरी ओळ आहे ना मित्रांनो, ती जशीच्या तशी राज ठाकरे यांना लागू होते. परवाना म्हणजे काय, मला वाटतं ती एक जी ज्योत असते त्या ज्योतीवर जी पाखरं पिंगाणी येऊन फेऱ्या घालता घालता जळून भस्मसात होतात त्याला परवाना म्हणतात असं वाटतं मला. कदाचित मी चुकत असेल ना माफ करा. पण त्या ज्योतीवर येऊन स्वतःला तो जाळून का घेतो वगैरे ते सोडून द्या, पण तेरी कौन सी है मंजिल, जरा देख ले आकर परवाने, तेरी कौन सी है मंजिल. मला वाटतं 20 वर्ष सत्ता राजकारण यांच्या ज्योतीच्या भोवती घोटाळणारा राज ठाकरे, त्यांचा पक्ष, त्यांचे समर्थक, त्यांचे चाहते या सगळ्यांना आपण परवाने म्हटलं तेव्हा समजलो तर ते त्या राजकारणाच्या ज्योतीभोवती का घिरट्या घालतायत त्यांना अजूनही कळलेलं नाही. आणि त्यातले अनेक जण त्या ज्योतीवर झेप घेऊन भस्मसात सुद्धा होऊन गेलेले, पण म्हणून नवे यायचे थांबतात असं नाहीये. पण मुद्दा इतकाच आहे की राज ठाकरे यांनी या गाण्याचा विचार करावा. तेरी कौन सी है मंजिल. जे काय भाषण झालं ते कशासाठी झालं, ते का राजकीय नेत्याचं होतं का. पुढली 3 वर्ष निवडणुका वगैरे नाही आहेत महाराष्ट्रात.
अशा वेळेला 3 वर्ष पुढच्या निवडणुका येईपर्यंत पक्ष टिकवून ठेवणं आणि परत एकदा कंबर कसून सत्ता जिंकण्यासाठी, निवडणुका जिंकण्यासाठी आखाड्यात उडी घेणं, तोपर्यंत पक्ष चालवणं ही सगळ्यात मोठी कसरत असते मित्रांनो. विरोधी पक्षांसाठी 2 निवडणुकांच्या मधला काळ छोटा असेल मोठा असेल, तो पक्ष चालवण्यासाठीची सगळ्यात मोठी कसरत असते. कारण जे सत्तेत बसलेले असतात त्यांना सत्तेचे फायदे मिळत असतात, त्यांना राज्य चालवायचं असतं, त्यांच्यासाठी भरपूर काम पडलेलं असतं. आणि विरोधी पक्षासाठी त्यांच्यावर टीका करणं, सत्ताधाऱ्यांवर टीका करणं आणि आपण पुढल्या निवडणुका जिंकण्याच्या तयारीला लागणं हेच काम असतं. पण 3 वर्षानंतर, 3.5 वर्षानंतर ज्या निवडणुका येणार आहेत त्यासाठी आत्तापासून तयारी करायची म्हणजे काय असतं, तर आपल्याला मानणारा जो वर्ग असतो, जो मतदार असेल, कार्यकर्ता असेल, पाठीराखा असेल, प्रत्यक्ष कृतीशील कार्यकर्ता असेल, या माध्यमातून पक्ष चालवावा लागतो. राज ठाकरे त्या दिशेने काय करतायत याचं उत्तर गेल्या 20 वर्षात सापडलं असं म्हणता येत नाही. आकर्षक भाषण करून लोकांना गोळा करता येतं, गर्दी जमवता येते, मनोरंजनासाठी सुद्धा बरेच लोक तिथे येतात. पण ज्या अर्थी तुम्हाला मतं मिळत नाहीत याचा अर्थ लोक टाइमपास म्हणून येतात हे ओळखलं पाहिजे. आणि त्या टाइमपास म्हणून आलेल्या लोकांना महाराष्ट्राचा इतिहास वगैरे सांगून चकित करता येईल, पण जोडून घेता येत नाही. मला असं वाटतं की गुढीपाडवा बघितल्यानंतर मी निराश झालो. राज ठाकरे यांची क्षमता, गुणवत्ता, हिम्मत, इच्छा या सगळ्या गोष्टी मी वारंवार कौतुकाने सांगितलेल्या. पण काल मला असं वाटलं की राज ठाकरेंना राजकारणात काही करून दाखवायची इच्छा संपलेली आहे त्यांची, असं मला वाटलं. कदाचित त्यांना आवडणार नाही, त्यांच्या सहकार्यांना आवडणार नाही. एखाद्या विद्यापीठाच्या कुठल्या तरी हॉलमध्ये एखाद्या संमेलनामध्ये भाषण करावं, या प्रकारचं भाषण हे शिवाजी पार्कवर शोभत नाही आणि उपयुक्त तर नसतं. आपल्याला काय साधायचं आहे हे राज ठाकरेंच्या डोक्यात आहे का नाही आहे मला माहिती आहे. आपण हे बदलू शकतो हे बरोबर आहे. हजारो वर्षात जग, राज्य, सत्ता, साम्राज्य बदलत आली. राजकारणाचे वेगवेगळे फॉर्म समोर येत गेले. बदल हा होतच असतो, बदल हा निसर्गाचा नियम आहे. पण तो कसा बदलायचा हे ठरवणारा माणूस समाजाचा नेता बनत असतो आणि त्याने बदल घडवून आणला अशी इतिहासाची नोंद होत असते. राज ठाकरेंनी जी सगळी नावं वाचून दाखवली त्या सगळ्या वाचलेल्या नावामध्ये प्रत्येक जण चाकोरी सोडून बाहेर पडला आणि कुठल्या तरी क्षेत्रामध्ये त्याने फार मोठा पराक्रम करून दाखवलाय. एवढं लक्षात घेऊन आपली चाकोरी राज ठाकरे बदलणार आहेत का याचा त्यांनी विचार केला. तरीही खूप झालं, एवढं बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.